छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी। हे आपल्या महाराजांचे पायाचे दशेत आणि वरती हाताचे दशेत. तर आपल्या आजपर्यंत मी जेवढं बघितलं महाराजांचे मंदिर कुठे बघितलं नाही, पण आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती महाराजांचे मंदिर आहे. त्यामुळे ही घोड्या पाण्याची विहीर तुम्हाला बोललो. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? सुखाच्या प्रवासमध्ये मी परत एकदा तुमचं स्वागत करतो. मी तुमचा होस्ट तुषार हराळे. ही सकाळ आहे ती आपली कोकणात होत आहे. बघत आहात आपले ओंकार घाडीचं घर. रात्री आपण इथे स्टे केला होता, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, मागच्या पार्टमध्ये. तर हे बघा पूर्ण सूर्याच्या जे किरणं आहेत ते पूर्ण आपल्या झाडावरून नेचरचा जो रंग आहे कसा चेंज होतो तुम्ही बघताय माझ्या पाठी. हे बघा व्ह्यू बघा फक्त. हे बघा मित्रांनो, फक्त व्ह्यू बघा कसला भारी व्ह्यू आहे. आता मी जिथे उभा आहे हे आपलं गाडीचं घर आणि इथून व्ह्यू फक्त कॅप्चर करा. खूप सुंदर असा व्ह्यू दिसतोय. बघा टेकडीवरती घर आहे आणि जसं मी नेहमीच बोलत आलोय आपल्या जे कोकणातले घरांचं स्ट्रक्चर. हे बघा घरांचं स्ट्रक्चर कसं आहे, चिरा प्लस वरती कौलारू घर. आणि हे इथे आपलं टॉयलेटची पण सिस्टीम कशी केली आहे बघा, चिरानीच टॉयलेटची सिस्टीम पण केली आहे. हे पूर्ण घर आणि इथे आपले तुळशी वृंदावन घराच्या समोरच. आणि तुम्हाला माहितीच असेल कोकणी माणूस जिथे राहतो, कोकणी माणसांचं अंगणच खूप मोठं असतं, त्याच्यावरनं कोकणी माणसांची ओळख असते. तर घर आणि हे किती मोठं अंगण आहे बघा, खूप मोठं अंगण आहे. हे आपल्या इथे चिक्कूचं झाड आहे, नारळी झाड आहेत आतमध्ये. आणि इथे पूर्ण असं खूप असं लांब लांबपर्यंत जंगल पसरलेलं आहे. खूप लांब लांबपर्यंत जंगल आहे इथे, काहीच नाही आहे. पण इथे असं डोंगर टाईप आहे बघा, म्हणजे टेकडीवरती आपलं हे गाडीचं घर आहे आणि असं टेकडीवरती असं पूर्ण लांब लांबपर्यंत जंगल आहे. कसं वाटतं मित्रांनो नक्की सांगा व्हिडिओमध्ये. हे घर तुम्हाला कसं वाटतंय कमेंट करत राहावा. आणि माझे लास्टचे पार्ट बघा, कारण की तुम्ही पार्टचे पार्ट बघणार नाही तोपर्यंत ह्या पार्टमध्ये तुम्हाला काय चाललंय ते कळणार नाही. को होस्ट बाथरूम मधून बाहेर येत आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. कशी आहे सकाळ कोकणातली? सकाळ एकदम मस्त झालेली आहे, ताजी तवानी आणि खूप फ्रेश वाटते. थंडी पण थोडी जाणवते हळूहळू. थंडी काय आहेच नाही तशी, पण कोकणामध्ये जशी एक्सपेक्ट केली होती तशी थोडीफार तरी असते ना भाऊ. वरून थंडी आहे का? वाटते का थंडी काहीतरी? एवढी नाही, जशी एक्सपेक्ट केली तशी वाटत नाही थंडी, पण स्टार्टिंगला थोडीशी म्हणजे सकाळी सकाळी थोडीशी वाटते. नंतर काय नाही, नंतर काय नाही. आंघोळ केलं नॉर्मल. पहिल्यांदा घोरला तो कसं वाटलं? मग तुम्हाला सवय नाही, सवय असलं थोडी घोरतो पाहिजे. दमल्यावरती झोप लागते तेव्हा चांगली, तेव्हा माणूस घोरतो. हे बघताय शेण. तर कोकणी माणसामध्ये कसं असतं, ह्या जे अंगण आहे ते त्याला खळा बोलतात, खळा. तर हे शेणाने काय बोलतात रे, शेणाने सावरलं जातं, शेणाने सावरलं जातं, काय असं सारवलं जातं. शब्द बोला जरा डिफिकल्ट जातोय, पण आला डिफिकल्ट शब्द आला आपल्याला. तर बघा ना, हे शेणाने सारवल्यासारखं दिसतंय, पण असं वाटत नाहीये की शेणाने सारवलंय. आणि ते रात्रीचं झोपल्यावर पण, म्हणजे अंगणामध्ये झोपल्यावर पण खूप भारी वाटतं, कारण की शेणाने सारवल्यावरती खूप अंगण थंड 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 राहतं. सिनेमॅटिक व्ह्यू कसे वाटले तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि जर तुम्हाला कोकण म्हणजे नक्की काय आणि कोकणची संस्कृती नक्की काय आहे हे जर बघायचं असेल तर माझी 5वी सिरीज होती आपलं कोकण, त्यामध्ये प्राचीन कोकण आणि कोकणची पूर्ण संस्कृती पूर्ण दिलेली आहे. तर तुम्ही तिथे नक्की जाऊन बघा व्हिडिओ आणि सांगा मला कशी वाटली ते. चला आता आपण थोड्या वेळात निघतो नाश्ता करून. मी तुम्हाला सांगतो आपण कुठे चाललोय ते. पुरी भाजी बनवली आहे नाश्त्यासाठी काकींनी. चला आता पुरी भाजीवर तावा मारूया. तर गाईज ऑल सेट, आपण चाललोय आता सिंधुदुर्गकडे. हे दिसतंय जंगल,
रात्री आपण या जंगलामधून गाडीच्या घरी गेलो होतो. पाठच्या पाठमध्ये तुम्ही बघितलं असेल, रात्री आपण आलो होतो. चला आता आपण चाललो होता सिंधुदुर्गकडे. पुढे चालता चालता बोलूया आता. चला, हे आपले सगळे पब्लिक रेडी होऊन सगळे चाललेत. गाडीवरचं प्रेम दिसते ते पोरांना. हबीबी हबीबी हबीबी. अशा प्रकारे आपण सिंधुदुर्गच्या ठिकाणी आपण पोहोचलेलो आहे. आपल्या गाड्या इथं पार्क केलंय. मागे समुद्र दिसत आहे. आता आपल्याला इथून आपल्याला बोट पकडून सिंधुदुर्गाच्या किल्ल्यावर जायचं. तर चला आपण आता तिकडे जाऊया. तिकीट वगैरे विचारूया किती आहे काय आहे, आणि सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला प्रोव्हाइड करतो. कसं जायचं, किल्ल्यावर काय काय आहे सगळं तुम्हाला मी सांगतो. चला बरोबर, आता पुढे बोलूया. इथे तुम्हाला वॉटर स्पोर्ट्स पण आहेत. तुम्हाला करायचं असेल तिथे वॉटर स्पोर्ट्स पण तुम्ही करू शकता. पॅकेज आहे काहीतरी 800 रुपयाचं. चला पुढे. इथे शॉपिंगचे पण खूप सारे ऑप्शन्स आहेत. तुम्हाला इथे दिसते, तुम्हाला इथे खाण्यापिण्याचे शॉपिंगचे खूप ऑप्शन्स आहेत. त्यामुळे जर तुम्ही खाणार पिणार असेल, म्हणजे तुम्हाला भूक वगैरे लागली असेल तर तुम्ही इथे खाऊ शकता. इथे होमस्टे पण आहे, लक्ष्मी होमस्टे जवळ. चला आता तिकीटाचं बघूया, तिकीट किती आहे, तिकीट काढूया. चला. मित्रांनो, आपण तिकीट काढलंय. 100 रुपये तिकीट आहे इथून बोटीने प्रवास करण्यासाठी सिंधुदुर्ग पोर्ट पर्यंत. तर आता आपण बघूया. आता खूप गर्दी लागली आहे, शाळेची सहल वगैरे आली आहे, त्यामुळे खूप गर्दी आहे. तर बघूया आता किती वेळ लागतो. आता इकडे लाईन लागली होती, जवळ 10 मिनिटं गेली आम्हाला लाईनीमध्ये तिकीट काढण्यासाठी. आता बोटीमध्ये बसण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतो ते बघूया. दिसते शाळेची कशी सहल आली आहे बघा. पूर्ण लहान पोरांची गर्दी लागली आहे इथे बोटीमध्ये बसण्यासाठी. चला, आपला नंबर आला. आता आपण बसतोय बोटीमध्ये. चला 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 चला, बोटीमध्ये. बोट चालली. बघा ना दादा, मित्रांनो बघा, आपला गणपतीचं नाव दिलंय चिंतामणी. ह्या बोटीमध्ये आपण आता प्रवास करणार आहे. आपण बोटीमध्ये बसलोय. तर तुम्ही आता बोटीमध्ये बसलात तर लाईव्ह जॅकेट नक्की घाला, कारण की तुम्हाला माहिती आहे सेफ्टी फर्स्ट, काही पण होऊ शकतं. त्यामुळे लाईव्ह जॅकेट शिवाय प्रवास करू नका. काय बोलतो बोराडे? सेफ्टी फर्स्ट ना. सेफ्टी इज ऑलवेज फर्स्ट. त्यामुळे जॅकेट विसरू नका. चला आता समुद्राच्या सिनेमॅटिक व्ह्यू तुम्हाला दाखवतो. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. नोव्हेंबर 25, 1664 रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक 21 जून इसवी सन 2010 रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले. चला, आपण आता पोहोचलो इथे. तर आता उतरूया, हळूहळू करून उतरूया. चला उतरूया. तर मित्रांनो, आता आम्ही सिंधुदुर्ग फोर्टवर आलो आहे. इथून यायला तुम्हाला बोटीने प्रवास करायला लागतो. 100 रुपये बोटीची तिकीट आहे. तिकडून इथे यायला ते मिनिमम 1 तास देतात. 1 तासामध्ये जेवढं तुम्हाला एरिया कव्हर करायचं सिंधुदुर्ग बोटचा करू शकता. आणि रिटर्न तेच बोट थांबते इकडे आणि आपल्याला घेऊन जाते. तर या आम्ही पण आता एक्सप्लोर करतोय बोट. बघा, तुम्ही एन्जॉय करा. आम्ही तुम्हाला माहिती देतच जाऊ. तर दुसऱ्या मित्रांकडून ऐकूया काय बोलतात. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय 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 भवानी. जय 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 जय. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमारी दलाचे आद्यस्थान मालवण येथील जंजिरा म्हणजे हा सिंधुदुर्ग किल्ला होय. महाराजांकडे 362 किल्ले होते. भोईकोट आणि डोंगरी किल्ल्याच्या बरोबरीने सागरी महामार्गावरील शत्रूंची स्वारी परतून लावण्यासाठी जलदुर्गाची निर्मिती महत्वाची आहे. हे ओळखून महाराजांनी सागरी किल्ले निर्माण करण्यास सुरुवात केली. चांगल्या भक्कम आणि सुरक्षित स्थळाचा शोध घेऊन समुद्र किनाऱ्याची पाहणी झाली. महालांच्या हस्ते किल्ल्यांच्या तटाची पायाभरणी झाली. आज मोर्याचा दगड या नावाने ही जागा प्रसिद्ध आहे. एका खडकावर गणेश मूर्ती, एकीकडे सूर्याकृती आणि दुसरीकडे चंद्राकृती करून
त्या जागी महाराजांनी पूजा केली. ज्या 4 कोळी लोकांनी सिंधुदुर्ग बांधण्यासाठी योग्य स्थळ शोधले त्यांना गावे इनाम देण्यात आले. ऐतिहासिक सौंदर्य लाभलेला हा सिंधुदुर्ग किल्ला ज्या कोरटे खडकावर 3 शतके उभा आहे, तसेच या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळी 30 ते 40 शौचालयाची निर्मिती पण केली होती. आता तुम्ही बघितलात की जर येताना हे जे स्ट्रक्चर आहे गायमुख स्ट्रक्चर आहे. गायमुख म्हणजे कसं आहे, तर शत्रू जर आला तर शत्रूला दरवाजा दिसू नये त्यासाठी हे महाराजांच्या काळामध्ये गायमुख सारखं स्ट्रक्चर केलं होतं. मेन दरवाजामध्ये एंट्री केली आहे, पुढे चालू आहे आता. समुद्रामध्ये किल्ला बांधताना ना इथे बेट होतं आणि ह्या बेटाचं नाव होतं कुर्टे आहे. कुर्टे. या कुर्टे बेटावरती शिवाजी महाराजांनी 25 नोव्हेंबर 1664 राजांनी सुरुवात केली किल्ला बांधला. आणि हा पूर्ण किल्ला बांधून कंप्लीट झाला होता 29 मार्च 1667. म्हणजे किल्ला बांधायला फक्त 3 वर्ष लागली. किल्ला बांधणारे जे होते ना हिरोजी इंदुरकर, ते इंजिनियर होते किल्ल्याचे. त्या 3000 माणसांनी हा किल्ला दिवस रात्र बांधला. म्हणजे समुद्राचं जर पाणी कमी झालं तर बाहेरचं काम करायचं. समुद्राचं जर पाणी कमी झालं तर बाहेरचं काम करायचे. समुद्राला जर पाणी वाढलं तर बेटावरचं काम करायचं. वीकेंडला किल्ल्यावरती खूप गर्दी असते, त्यामुळे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये खूप गर्दी दिसत असेल, कारण की वीकेंड होता. आणि पुढे जाऊन आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं दर्शन पण घेणार आहोत. ते आपण व्हिडिओमध्ये पुढे बघूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. नमस्कार. तर शिवाजी महाराजांच्या काळामध्ये या किल्ल्याला खूप महत्त्व होतं, कारण की आपली जी बाजारपेठ होती त्या किल्ल्यावरून चालवत होती. ह्याच्यामध्ये खूप मोठा हात म्हणजे कोळी बांधवांचा आहे. तर कोळी बांधवांनी इथे कुर्टे बेट, ओके, तर कुर्टे बेट शोधून काढलं कोळी बांधवांनी, जी शिवाजी महाराजांनी सांगितलं होतं की आपल्याला एक असं ठिकाण पाहिजे जिथे आपल्याला किल्ला असा एक मोठा जलदुर्ग बांधता येईल. तर कोळी बांधवांनी ते शोधून काढलं आणि या बेटाचं नाव कुर्टे होतं. कुर्टे बेटावर हा सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यात आला. पूर्ण 48 एकरमध्ये होता. तर तटबंदी पूर्ण 3 एकरची तटबंदी आहे. तर आपण दिसेलच आता 1 तास आहे, पण आपला 1 तासामध्ये जेवढं होईल तेवढं कव्हर करायचं आहे. चला पुढे. हेच ते मंदिर आहे जे महाराजांच्या शंकराच्या रूपातील एक मंदिर आहे. हे मंदिर इसवी सन 1695 मध्ये शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांनी बांधले होते. तर तुम्ही कधी आलात किल्ल्यावरती शिवाजी महाराजांचे दर्शन नक्की घ्या, कारण की आजपर्यंत कुठल्या किल्ल्यावर महाराजांचे मंदिर नाहीये, पण आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती महाराजांचे खूप सुंदर असे मंदिर. जर तुम्ही इथे दर्शन घेतलेत तर तुम्हाला 332 कोटी देवांचे दर्शन घेतल्याचा लाभ होईल. तर या तुम्ही पण व्हिडिओद्वारे महाराजांचे दर्शन घ्या. महाराजांचे दर्शन करून खूप छान वाटलं. म्हणजे आजपर्यंत मी जेवढं बघितलंय महाराजांचे मंदिर कुठे बघितलं नाही, पण आपल्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरती महाराजांचे मंदिर आहे. त्यामुळे इथे आला तर तुम्ही महाराजांच्या मंदिराचं नक्की दर्शन घ्या, खूप मनाला शांती भेटेल. चला आता इथे एक म्युझियम पण आहे, ते पण आपण कव्हर करूया. इथे काय लिहिलंय बघा ना, सुविचार कसा मस्त लिहिलाय बघा. थोडासा आर्थिक हातभार लावून आपणही सेवेचे धनी होऊ शकतो. खूप छान असं लिहिलंय आणि थोडीशी माहिती पण दिली आहे.
तर म्युझियम तुम्ही बघितला, म्युझियममध्ये खूप जुन्या गोष्टी आहेत. म्युझियम कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा. पूर्ण म्युझियम आपण कव्हर केलेलं आहे. तिथे एक महादेवाचं मंदिर पण आहे, पाठीमागे दिसलं तुम्हाला, भुयारी मार्ग. तर आता बघूया, दर्शन घेऊया महादेवाचं मी पुढे निघूया. तुम्ही हा भुयारी मार्ग बघत असाल व्हिडिओमध्ये, तो हा तोच भुयारी मार्ग आहे जो शिवाजी महाराजांनी त्या काळी बांधला होता. हा भुयारी मार्ग 8 किलोमीटर लांब आहे. तो ओझर गावामध्ये ओपन होतो, पण आता सध्या त्याची परिस्थिती, भुयारी मार्गामध्ये पाणी आहे, त्यामुळे जसं काळ उलटत गेला आहे त्यामुळे भुयारी मार्ग बंद होत गेला आहे. म्हणजे विचार करण्याची गोष्ट अशी आहे की त्या काळी सुद्धा आपल्या शिवाजी महाराजांनी सागरी भुयारी मार्ग ओपन केला होता. काय ती बुद्धिमत्ता असेल, काय ते लॉजिक असेल. दर्शन झालं. इथे मस्त लिहिलंय बघा ना, बोर्ड लिहिलंय. बोर्डवरती काय लिहिलंय, बूट चप्पल काढून जावा, नाहीतर कोणी पण मंदिरामध्ये बूट घालून गेला तर तीच चप्पलाची माळ त्याच्या गळ्यात घालणार आहे. भारी लिहिलंय, काय पण बोला. चला, शंभू महादेवाचं दर्शन झालं इथे. पुढे निघूया आपण. मित्रांनो, आपल्याला काल तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बाप्पाचे दर्शन आपण घेतले गणपतीपुळेचं, आणि बाहेर आल्यावरती आपल्याला काका भेटले होते. तेच काका आता सिंधुदुर्गाला सुद्धा भेटलेत. काय योगायोगाची गोष्ट आहे बघा ना. म्हणजे बोलतात ना की जग छोटं आहे, तर हे असं बघा ना, काका भेटले म्हणजे किती हे असेल. जग छोटं आहे, आपण माणसं म्हणजे एक बॉन्डिंग झालं की लगेच माणसं मिळतात. काय बोलता काका? बरोबर आहे. काका पण लगेच भेटले आपल्याला, काकाने लगेच ओळखलं. काकाने खूप 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 कालच आपण काकांना शुभेच्छा दिल्या होत्या पुढच्या प्रवासासाठी, पण काकाच आपल्याला ते परत भेटले. चला, तुम्हाला शुभेच्छा. चला चला चला. थँक्यू मित्र. तर ह्या किल्ल्यावरती बुरुज 52 आहेत. बुरुज माहिती आहे तुम्हाला, बुरुज कशासाठी बांधतात, कारण की जी आपल्या किल्ल्याची तटबंदी असते ती मजबूत करण्यासाठी बुरुज बांधले जातात. तर 52 बुरुज आहेत. गोड्या पाण्याची विहीर तुम्हाला बोललो. पंचामृतातली नावं दिली. साखर बाव, दूध बाव, पुढे दही बाव. बाव म्हणजे मालवणी भाषेमध्ये विहिरीला बावडी म्हणतात. विहिरीचा आकार पाहिला तर शंकराच्या पिंडीसारखा आहे. त्याचं कारण आहे, सूर्याची किरण पाण्यात पडू नये. सूर्याची किरण पाण्यात पडली तर पाण्याचं बाष्पीभवन होतं आणि पाणी कमी होतं, म्हणून विहिरीचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे. जसं तुम्ही आता आपली गोड्या पाण्याची विहीर बघितली, त्या किल्ल्यावरती 3 विहीर आहेत. दूध विहीर, साखर विहीर आणि दही विहीर, अशा 3 गोड्या पाण्याच्या या किल्ल्यावरती विहीर आहेत. त्या 3 विहिरीतनं पूर्ण किल्ल्याला पाणी जात होतं, गोडं पाणी पिण्यासाठी. चला आता पुढे जाऊया. मित्रांनो, महाराजांच्या काळातला स्किल्स बघा ना, म्हणजे इंजिनिअरिंग स्किल्स कसं असेल, काय डोकं असेल बघा ना. म्हणजे चारी बाजूनी समुद्र आहे, खारं पाणी आहे आणि मध्ये गोड्या पाण्याची विहीर आहे. म्हणजे काय लॉजिक असेल त्यामागचं, काय महाराजांनी डोकं वापरलं असेल पलीकडचं. किल्ल्यावरती वाईट परिस्थिती अशी आहे की जे शिवाजी महाराजांचे निवासस्थान होते, त्यांचे महाल होते, ते आता सध्या तुम्ही पडक्या अवस्थेमध्ये बघताय. ते एक मस्त असा बुरुज आहे बघा ना. तिथे आपला महाराजांचा भगवा झेंडा असेल वरती, आता नाहीये झेंडा. बुरुजावरती जाऊया, बघूया, व्ह्यू कॅप्चर करूया. तटाची उंची 30 फूट असून रुंदी 12 फूट आहे. तटास ठिकठिकाणी भक्कम असे एकंदर 22 बुरुज आहेत. बुरुजाभोवती धारदार खडक आहे. पश्चिमेस आणि दक्षिणेस अथांग सागर पसरला आहे. पश्चिमेकडे आणि दक्षिणेकडे तटाच्या पायात 500 खंडी शिसे घातले असून या तटाच्या बांधणीस 80,000 होऊन खर्च पडले होते. मित्रांनो, बघताय चारी बाजूने तटबंदी आहे, दिसते तुम्हाला? हे बघा, चारी बाजूने तटबंदी आहे, म्हणजे जवळ 3 किलोमीटर तटबंदी आहे पूर्ण, आणि अथांग असा समुद्र आहे पूर्ण. वा, कसा वाटतोय व्ह्यू? बरं वाटतंय का? आपल्या महाराजांचे पायाचे ठसे आणि हाताचे ठसे इथे आहेत. हे बघा, हे आपल्या महाराजांचे पायाचे ठसे आहेत आणि वरती हाताचे ठसे आहेत. तर आपल्या पहिला दर्शन घेऊया, मग तुम्हाला काय इतिहास आहे हे मागे सांगतो तुम्हाला. चला आपण पहिला दर्शन घेऊया. तुम्हाला प्रॉपर दिसत असेल बघा, हे दिसतात पायाचे ठसे महाराजांचे.
कॅमेरामध्ये दिसतंय, खूप क्लिअर दिसत नाही पण दिसतंय बघा. तुम्ही पण दर्शन घ्या व्हिडिओद्वारे. चला आता आपण महाराजांच्या पायाच्या ठसेचं दर्शन घेतलं. आता आपण जाऊया महाराजांच्या हाताच्या ठसेचं दर्शन. तर तुम्ही दर्शन घेताना प्लीज विनंती आहे की चप्पल किंवा शूज जे पण असते ते काढून दर्शन घ्या. बघा इथे जर तुम्ही वरती आलात तिथे महाराजांच्या हाताचे ठसे आहेत, त्यांचं तर दर्शन घेऊया. हाताचे ठसे प्रॉपर दिसतात तुम्हाला. मी कॅमेरा झूम करून दाखवतो, कॅमेरा फिरवून दाखवतो. बघा हे महाराजांच्या हाताचे ठसे आहेत, दिसत असेल तुम्हाला. थोडे म्हणजे झीज झाली आहे, आता दगडांची झीज तर होणारच. असा काळ उलटत जाणार तसा तुम्हाला दिसत असेल, क्लिअर दिसतंय तुम्हाला. हे बघा महाराजांचे पायाचे ठसे आणि हाताचे ठसे तर ते का आहेत ते पण मी तुम्हाला सांगतो. तर याच्यामध्ये इतिहास असा आहे की तुम्हाला माहिती असेल 1664 मध्ये जे आपले इंदुरकर होते त्यांनी किल्ला बनवायचं काम चालू केलं होतं. महाराजांच्या हस्तेच किल्ल्याचा शुभारंभ झाला होता. तर 1667 साली हा किल्ला बनवून तयार झाला. पण ह्या 3 वर्षा काळामध्ये तुम्हाला माहिती असेल 1665 1666 या 2 वर्षामध्ये महाराज आग्र्यामध्ये होते, म्हणजे औरंगजेबाच्या निगराणीखाली होते. तर त्या काळात इंदुरकरांना पैशाची खूप अडचण झाली होती. म्हणजे किल्ला बनवायला तुम्हाला माहिती आहे जवळजवळ महाराजांनी 1 कोटी होऊन खर्च झाला होता किल्ला बनवण्यासाठी. तर तेव्हा पैशाची अडचण आली होती कारण महाराज अवेलेबल नव्हते. तर त्यावेळी इंदुरकरांनी स्वतःची जमीन स्वतःची जे पैसा होता तो वापरून किल्ल्याचं कामकाज केलं. ओके. पण जेव्हा महाराज रिटर्न आले तेव्हा महाराजांनी किल्ला बघितला आणि त्यांना खूप भारी वाटला किल्ला बघून, हे सगळं बघून. तर जेव्हा इंदुरकरांनी त्यांनी मागे बोलले की तुम्हाला काय पाहिजे आणि तुम्ही एवढा खर्च करून किल्ला बांधलात, स्वतः सगळा खर्च करून. तर इंदुरकर बोलले की तुम्हाला काहीच नको, मला फक्त तुमच्या पायाच्या आणि हाताचे ठसे या किल्ल्यावर असतो. त्यामुळे महाराजांनी आपल्या पायाचे ठसे आणि हाताचे ठसे या किल्ल्यावर सोडले. त्यामुळे तुम्ही नक्की आलात तर महाराजांच्या हाताचे आणि पायाच्या ठसेचे दर्शन नक्की घ्या. चला पुढे. पण महाराजांचे दर्शन तर घेतले, तर तुम्ही कधी संधी मिळाली किल्ल्यावर आलात तर महाराजांचे मंदिर सुद्धा आहे किल्ल्यावर. महाराजांचे पायाचे ठसे आहेत, हाताचे ठसे आहेत, तर नक्की दर्शन घ्या. मनाला खूप शांती भेटेल, खूप शांती. जेवढा थकवा असेल, जेवढं काही आतलं टेन्शन असेल सगळं तुम्हाला निघून जाईल दर्शन घेतल्यावरती. आणि वेगळीच पॉझिटिव्ह आणि मोटिवेशन घेऊन आपण ह्या किल्ल्यावरून आपण जातो. चला पुढे. आता आपले मित्र येतात, आता त्यांची वाट बघतोय, ते मागे राहिलेत. आपण कव्हर सगळे व्हिडिओ काढण्याच्या नादामध्ये आपण पुढे आलोय. चला. खूप किल्ला छान आहे आणि मजबूत आहे किल्ला अजून सुद्धा. फक्त मधला जो पार्ट आहे ना तो फक्त थोडं जरा झाडे बिडे आलेले आहेत, पण बाकी जे तटबंदी आहे ती खूप मजबूत आहे. तटबंदीला काही झालेलं नाहीये. चला लवकर, आपल्याला बोट पकडायची. 3 वाजलेत. 3 वाजता सांगितलं होतं, 3:05 होत आलेत. बोट सुद्धा भेटायची. चला लवकर. काय काय होतं, मित्र अजून आलेच नाहीत. आपल्याला बोट अडवायची जाऊन त्यांच्यासाठी. आता बोट सुटले तर अवघड व्हायचं. परत एकदाच थांबावं लागले. ते चार्जेस एक्स्ट्रा घेणार की नाही ते पण माहित नाही. त्यामुळे बघूया पटकन बोट अडवूया थांबून. चला लवकर लवकर चला. आमच्या पोटात अन्न नाही त्याच्यामुळे कसं तरी वाटतं. हे बाबा खूप महिन्याचं काम आहे. अरे हाय पण ते सध्या काही जमत नाही. ऊन लागतं पुढे राहिला इथं कसं आलंय माहिती. हा आता 21 हे सीझन आहे. मला शुक्रवार आहे आज आणि एवढी गर्दी म्हणलं आपण. अरे काही नाही. ठीक आहे सर. तर आपण आता सिंधुदुर्ग फोर्ट करून पूर्ण किल्ला कव्हर केलेला आहे. मेन सांगायचं झालं असं आहे की तुम्ही इथे जेव्हा याचाल तेव्हा जीवाची काळजी घ्या, कारण की मागच्या वर्षी तिथे ॲक्सिडेंट झालेला आहे. स्कुबा डायव्हिंग करताना एका वारा आला होता, लाटा आला होता, लाटाखाली तो माणूस मेलेला आहे. त्यामुळे इथे 4 महिने किल्ला बंद असतो. मे महिन्यामध्ये बंद होतो. नंतर 4 महिने जे पावसाळ्याचे दिवस आहेत पूर्ण किल्ला बंद, नंतर किल्ला चालू होतो. आणि मेन सांगायचं झालं असं, जेव्हा तुम्ही येता तेव्हा गर्दी असेल
तेव्हा ते सांगतात की 1 तास लागतो तुम्हाला, म्हणजे 1 तासात तुम्हाला परत यायचं. पण ते बरोबर सांगतात, कारण की ते 80 बोटी आहेत. म्हणजे विचार करा, 80 लोकांचा इथं पोट भागलं जातं आणि त्यात 100 रुपये तिकीट आहे. त्यातले पण 20 रुपये आपल्याला त्यांना गव्हर्नमेंटला द्यायला लागतात. त्यामुळे त्यांना फक्त 80 रुपये राहतात. त्याच्याबरोबर त्यांचा पेट्रोलचा खर्च, सगळा खर्च पकडून त्यांच्याकडे किती राहत असेल तुम्ही विचार करा. 50 रुपये. म्हणजे तुम्ही विचार करा 50 रुपये त्यांचं काय होणार आहे. त्यामुळे ते बरोबर सांगतात 1 तासामध्ये या. पण जर कधी मागे पुढे झालं तर ते दुसऱ्या बोटीमध्ये सुद्धा बसवतात. त्यामुळे फोर्ट खूप छान आहे. महाराजांच्या पायाचे हाताचे दर्शन घ्या. आणि आपल्या शिवाजी महाराजांचे मंदिर सुद्धा आहे. मंदिराचं दर्शन घ्या, शिवशंभूचे दर्शन घ्या आणि किल्ला कव्हर करा. मित्रांनो, किल्ला कसा वाटला? महाराजांच्या पायाचे दर्शन घेऊन आणि हाताच्या पायाचे दर्शन घेऊन कसं वाटलं? अप्रतिम एक्सपिरियन्स होता. आम्ही सगळं काही फिरलो, पूर्ण तटबंदी फिरून आलो आणि खुश आहो. आम्हाला एवढं चांगला किल्ला बघायला भेटला. आणि मेन आपल्या शिवाजी महाराजांचे मंदिर इथे आहे. कुठे बघा, एकच मंदिर आहे. तुम्ही कुठल्या किल्ल्यावर मंदिर दिसणार नाही तुम्हाला, पण आपल्या महाराजांच्या इथे मंदिर आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठी गोष्ट आहे. आणि म्युझियम तुम्ही बघितलाच व्हिडिओमध्ये. म्युझियम कमेंट करा मित्रांनो, कारण म्युझियम तुम्हाला कसं वाटलं. खूप छान म्युझियम आहे. 10 रुपये तिकडे, जास्त काय नाही. तुम्ही जाऊन कव्हर करा. येस, तुम्ही करून घ्या. अजून काय सांगायचं? नाही, बस एकदा लाईफ टाइम एक्सपिरियन्स घेण्यासारखं आहे. तुम्ही सिंधुदुर्ग या, वॉटर स्पोर्ट पण करा. एवढं वाईट नाही आहे, चांगलं आहे. ओव्हरऑल कोकण खूप आपला इथे व्हिडिओ एंड झालेला आहे. तर बोराडे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन पण दाबा आणि माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचला.